बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुंबईच्या रिगल सिनेमा समोरील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेंसह पक्षाचे इतर बडे नेते देखील उपस्थित होते। 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात बाळासाहेब यांचा जन्म झाला होता, तर यंदा बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आहे। त्यामुळे आजचा हा दिवस तमाम शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा आहे। शिवसेना प्रमुख जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना मनसेचा भव्य सोहळा होतोय। उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याचा आज 23 जानेवारी पासून आरंभ होतोय। या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात मुंबईतील भव्य सोहळ्याने होणार आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या वतीने माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृह इथे हा सोहळा आयोजित करण्यात आलाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। उन्मत्त भाजपाला आरसा दाखवणारं वंदनीय बाळासाहेबांचं एक जुनं व्यंगचित्र आता मशालीची धग सहन करा अखिल चित्रे यांच्याकडून हा फोटो ट्विट करण्यात आलाय। तेवीस जानेवारीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। शरद पवारांच्या कुटुंबियांच्या बाळासाहेबांसोबत काय आठवणी आहेत हे जाणून घेण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं नातं आपण पाहिलेलं आहे की राजकीय वातावरणामध्ये त्यांचा कसा सहवास होता, एक मैत्रीपूर्ण त्यांचा कसा प्रवास होता, हे आज जाणून घेणार आहोत आपण पवार कुटुंबियांकडनं। पवार कुटुंबातल्या सुप्रियाताई आहेत। 5 दशकाचे, कदाचित जास्तच असेल पण कमी नाही, अतिशय प्रेमाचे कौटुंबिक संबंध राहिलेत। राजकारणात पवारसाहेबांनी आणि बाळासाहेबांनी दोघांनी टोकाची भूमिका घेतली एकामेकाच्या विरोधात, पण मला वाटतं त्या काळ पवारसाहेबांवर झालेले कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विरोधक मतभेद हे असलेच पाहिजेत, कारण काही लोकशाही आहे, पण मनभेद असता कामा नये। आणि आमची मैत्री, वाद, आमच्या डायनिंग टेबलवर बाबांचे आणि बाळासाहेब होणारे वाद, चर्चा, त्याच्यानंतर होणारा हाशा, त्याच्यात माझी आई आणि मांचा एक वेगळा असणारा रोल, त्या दोघींनाही त्याचं क्रेडिट खूप जातं, कारण का किती तेव्हा टीका होत असली तरी त्या दोघींची मैत्री, प्रेम, विश्वास ह्या खूप गोष्टी म्हणजे आमच्या पिढीला शिकण्यासारख्या आहेत त्या पिढीतून। संपूर्णतः अगदी राजकारणाच्या पलीकडे त्यांचं नातं कसं होतं, या सगळ्याच आठवणी ज्या आहेत त्या लोकशाही मराठीवरती बोलताना जाग्या केल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत गज्जासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। तर यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, पाहूया। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही विनम्र अभिवादन। बाळासाहेब हे असं नेतृत्व होतं की प्रत्येकाला बाळासाहेबांना आयुष्यात एकदा तरी भेटावं अशा प्रकारचं हे नेतृत्व होतं। आणि बाळासाहेब देशासाठी समर्पित भावना होती। हे नेतृत्व पुन्हा महाराष्ट्रात होणं नाही असं हे नेतृत्व बाळासाहेबांचं होतं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सावलीत अनेक पिढ्या घडल्या आणि त्यापैकीच एक महत्त्वाचं नाव म्हणजे सुभाष देसाई। बाळासाहेबांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून सुभाष देसाई यांनी त्यांच्या प्रवासाचे अनेक चढ-उतार अगदी जवळून अनुभवलेत। एका सामान्य पत्रकाराचा व्यंगचित्रकार म्हणून झालेला उदय आणि त्यानंतर मार्मिकच्या माध्यमातून पेटवलेली शिवसेनेची मशाल या ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार असलेल्या देसाई यांनी बाळासाहेबांच्या त्या संघर्षाला पुन्हा एकदा उजाळा दिला। बाळासाहेब ठाकरे
हे एक युगपुरुष होते असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. आणि असंख्य लोकांना त्यांच्यामुळे प्रेरणा मिळाली. एकदा बाळासाहेबांनी म्हणजे अलीकडे बरेच बाळासाहेबांनी ह्या सगळ्या जुन्या मित्रांना मातोश्रीवर बोलवलं होतं आणि त्यांच्या गप्पा टप्पा खूप चांगल्या रंगल्या होत्या. त्याच्यामध्ये तेव्हा तर पॉली उमरीगर, रमाकांत देसाई असे सगळे दिग्गज त्या काळचे क्रिकेटपटू हे बाळासाहेबांचे दोस्त. बाळासाहेबसुद्धा म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबातले, नोकरीसाठी फ्री प्रेस मध्ये ती नोकरी केली. कलाकार म्हणून किंवा व्यंगचित्रकार म्हणून ते तिथे काम करत होते. अगदी दैनिक व्यंगचित्र त्यांची प्रसिद्ध व्हायची. तर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील आपल्या प्रतिक्रियेतून बाळासाहेबांच्या हळव्या आणि मार्गदर्शक पैलूंवर प्रकाश टाकलाय. संघर्षाच्या काळात बाळासाहेबांनी जपलेली माणुसकी आणि त्यांनी दिलेला समाजकारणाचा मूलमंत्र आजही त्यांच्यासाठी कसा महत्त्वाचा आहे याचा उल्लेख दरेकरांनी आवर्जून केलाय. प्रवीण दरेकरांनी व्यक्त केलेली विशेष भावनाही आपण पाहूयात. बाळासाहेबांच्या बाबतीत तर अनेक आठवणी माझ्या आहेत. जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलनं केली त्यावेळेला बाळासाहेबांनी मातोश्रीत बोलवून आमच्या पाठीवर शाबासकीची थाप मारलेली आजही मला आठवतं. माझ्या त्या पाठीवर जेव्हा वळ उठले होते, पोलिसांनी मारहाण केली, तेव्हा बाळासाहेबांनी माझं शर्ट काढून मलम लावलेलं आहे. आणि ह्याच्यापेक्षा आणखी प्रेम देणारा नेता असूच शकत नाही. बाळासाहेबांनी सामाजिक बांधिलकीचा वसा दिला. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्यामुळे आपण बघाल शिवसेनेचा मुशीतनं जी लोक आलेत त्यांनी सामाजिक नाल तुटून दिली नाही. तर बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आणि निष्ठावंत सहकारी म्हणून बाळा नांदगावकर यांनी साहेबांच्या सानिध्यातील अनेक संघर्षाचे क्षण अनुभवलेत. साहेबांच्या एका शब्दावर धावून जाणारा कार्यकर्ता आणि त्यांच्याकडून मिळणारं ते हक्काचं प्रेम, या आठवणींना नांदगावकर यांनी उजाळा दिलाय. बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेली नेतृत्वाची फळी आणि त्यांनी दिलेली समाजकारणाची दीक्षा यावर भाष्य करताना नांदगावकर मात्र जुन्या आठवणींमध्ये रमले होते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष हे सुरू झालेलं पाहायला मिळतंय आणि आपल्याबरोबर त्यांचे अगदी जवळचे कार्यकर्ते, त्यांच्या मुलाप्रमाणे असलेले मानसपुत्र बाळा नांदगावकर आपल्याबरोबर आहेत. खरं पाहता मी शिवसैनिक मान्य साहेबांचा आणि मी माझगावमध्ये राहणारा एक साधा कार्यकर्ता. आणि मी ज्या मतदारसंघातून निवडून आलो नागपाडा, ते 80% मुसलमान एरिया होता, 20% हिंदू एरिया होता. त्या एरियात मी निवडून आल्यानंतर बाळासाहेबांना ज्यावेळेला मी घरी मातोश्रीला भेटायला गेलो त्याला माननी मला ओळलं होतं आणि त्याला बाळासाहेब बोला, अरे तू निवडून आलास तर. कारण बाळासाहेबांना मग त्याला हास्याचा धक्का होता. त्यावेळेला मला बाळासाहेब बोलले होते की लक्षात ठेव, खूप मोठा हो, खूप मोठा हो, ऐश्वर्यात राहा. आणि माझ्यासोबत काही कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांकडे असं बोट दाखवलं होतं बाळासाहेबांनी, पण तुझी खरी संपत्ती ही आहे कार्यकर्त्यांकडून. तेव्हा बाळासाहेबांच्या आठवणी हा एक आमच्या आयुष्यातला खूप मोठा अनमोल ठेवा आहे. आणि तो आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये जपलेला आहे आणि तो जपूनच आम्ही पुढची वाटचाल करतो, पुढे करणार. बाळासाहेब, तुम्ही जिथे असाल तिथून आमच्या कार्यकर्त्यांवर तुमचा आशीर्वाद ठेवा, त्यांच्या कुटुंबावर पण ठेवा, तुमच्या आमच्यावर पण ठेवा, मराठी माणसांवर ठेवा, हिंदू बांधवांवरती आणि हिंदूंवरती म्हणजे या देशावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसावरती आशीर्वाद तुमचा असाल तिथून ठेवा. एवढी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात मी त्यांना विनंती करतो. बाळासाहेबांचा अनमोल ठेवा त्यांच्याबरोबर त्यांच्या हृदयात कायम राहणार आहे, याच त्यांना पण सदिच्छा. व्हिडिओ जर्नालिस्ट प्रतीकसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई. तर अनिल परब आणि नीलम गोऱ्हे यांनीही बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिलाय. काय म्हटलंय त्यांनी पाहूयात. सगळे नोकरी करू नये, त्यांनी नोकऱ्या द्याव्यात आणि व्यवसाय करावा. त्यांच्या ह्या एका वाक्यावरती मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. कधी कधी बाळासाहेबांनी देखील त्या व्यवसायात मला मदत केली. तो व्यवसाय मोठा झाला, आम्ही सगळे आर्थिक स्थिरस्थावर झालो. त्यामुळे
आमच्या चारी बाजूचा आमचा जो सर्वांगीण विकास ह्या एका व्यक्तीमुळे झालेला आहे आणि म्हणून हे व्यक्तिमत्व आमच्यासाठी फार प्रिय आहे की ज्यांनी आम्हाला चारी बाजूने घडवला. अशा या व्यक्तिमत्वाला त्याचं जन्मशताब्दी वर्ष आहे. अशा कित्येक आठवणी आहेत. जेवढी वर्ष आहेत तेवढी आठवणी आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा 100वा जन्मदिवस आज आहे. 100वी जयंती बाळासाहेबांची साजरी केली जाते आणि या निमित्तानं गेल्या 100 वर्षातला बाळासाहेबांचा इतिहास, वेगवेगळे टप्पे आज आपण अनुभवत आहोत आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आज शिवसेनेच्या नेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं खूप वैशिष्ट्य होती. अमोघ असं कर्तृत्व, वक्तृत्व, त्याचबरोबर राष्ट्रहिताची मनामधली ज्वाज्जल्य अशी प्रेरणा, शिवसैनिकांचे पंचप्राण आणि त्याचसोबत अतिशय स्वाभिमानी मराठी माणूस तयार व्हावा या गोष्टीला त्यांनी स्वतःचं आयुष्य समर्पित केलेलं होतं. सुरुवातीला व्यंगचित्रकार म्हणून त्यांचं काम जे होतं ते नंतर मार्मिक आल्यावरती अजून त्याला भरीव स्वरूप आलं आणि मार्मिकनी मराठी माणसाच्या प्रश्नाला मार्मिकपणाने वाचा फोडली असं आपल्याला म्हणता येईल. भासते म्हणजे मी रोज देवाला नमस्कार करते, माझ्या आईवडिलांना नमस्कार करते आणि मी बाळासाहेबांच्या समोर जेव्हा फोटोच्या उभी राहते तेव्हा आज मी काय केलं आणि साहेब मी आज काय करणार आहे हे मी त्यांना खरं काय ते सांगून टाकते मनातल्या मनामध्ये. त्यांना नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडत नाही. आणि परवासुद्धा मुंबईत आमची संख्या आली, महायुतीचं एकमत झालं, तर अशा वेळेला मला असं वाटलं की बाबा साहेबांना एखाद्या या गोष्टीच्याबद्दल प्रश्न असतील तर मी साहेबांना आधीच सॉरी सांगून पण सांगते की मला खूप आनंद झालाय साहेब, आज असं शिंदे साहेबांनी केलेलं आहे, आज आम्ही असं केलं. तुमचं उल्लेख प्रत्येक ठिकाणी होतोय लोकांच्या ठिकाणी बोलत असताना आणि उणीव का भासावी, उणीव भासते, परंतु मी त्यांच्याशी बोलते म्हणजे प्रत्यक्षात बोलले नाही तरी त्यांच्याशी मी शेअर करते असं मला वाटतं. आणि ते काय बोलले असते याच्यावरती याचा विचार पण मनात येऊन मग आम्हाला लक्षात येतं की आपण काय उत्तर दिलं पाहिजे. जर आज बाळासाहेब असते तर शिवसेना अजून प्रखरपणे पुढे आलेली असते अशी सुद्धा भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. तर बाळासाहेब ठाकरे आणि पत्रकारांचं नातं देखील नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण राहिलंय. मात्र त्यांच्या शेवटच्या काळातील ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्याचं भाग्य हर्षल प्रधान यांना लाभलं. बाळासाहेबांचे ते अखेरचे भावनिक भाषण, रेकॉर्ड करताना आलेला थरार आणि त्यावेळची अस्वस्थ करणारी शांतता या आठवणींना त्यांनी उजाळा दिलाय. केवळ एक प्रखर नेते म्हणून नाही तर पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारणारे आणि मैफिल रंगवणारे बाळासाहेब कसे होते याचं जिवंत चित्रण प्रधान यांनी आपल्या अनुभवातून मांडलंय. तो ऐतिहासिक क्षण आणि साहेबांच्या गप्पांमधील ते खास किस्से पहा हर्षल प्रधान यांच्याच शब्दात. बऱ्याच वेगवेगळ्या अँगलने, कधी पत्रकार म्हणून, कधी संपादक म्हणून, कधी एक कार्यकर्ता म्हणून त्यांना भेटण्याचा योग आला. मला आठवतंय की बाळासाहेबांचं शेवटचं भाषण जे होतं शिवतीर्थावरचं 2012 सालचं, त्यावेळचं त्या भाषणाचं शूटिंग मातोश्रीमध्ये करण्याची संधी मला उद्धव साहेबांनी दिली होती. मग त्यांचं ते भाषण आम्ही रेकॉर्ड केलं. ते रेकॉर्डिंग खूप छान झालं. मग जसं ते भाषण संपलं, रेकॉर्डिंग संपलं, तसं ते पुन्हा निघाले खोलीकडे जायला. तर मला बोलवून घेतलं. मला म्हणाले, हर्षल कसं झालं भाषण? तर मी म्हटलं साहेब फार सुंदर झालं आणि खूप भावनिक झालं. तर तेव्हा ते म्हणाले होते की भावनाच महत्त्वाच्या असतात हर्षल, भावना जपा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.